आता आजकाल म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये लहान गायींच्या वासरामध्ये जंताचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे। याचं एक विशेष लक्षण म्हणजे एक महिन्या 2 महिन्याच्या वासरांना अचानक खाली पडून हातपाय झाडायला लागतात, पोटात दुखल्यासारखं करतं, दात खातात, अनेक प्रकार किंवा माती पण खायला सुरुवात करतात। हे सगळी लक्षणं जंताच्या प्रादुर्भावाची आहेत आणि हे जंताचं जे काही येतंय त्यांच्यात, तर जर गाईला असतील तर गाईच्या त्या ह्याच्यामधून सुद्धा त्यांना ट्रान्सफर होतात। त्यामुळे जन्मताच ह्या सगळ्या वासरांना, विशेषतः म्हशीच्या वासरांना तर जास्ती असतं, पण गाईच्या वासरांना पण हे होतं। त्याच्यासाठी पूर्वी एक ॲलोपॅथीमध्ये एक हे वापरत होते, पण त्याच्याने ते सगळं काही निघत नाही। त्याच्यापेक्षा ही टेंडन्सी घालवण्यासाठी होमिओपॅथीमध्ये अतिशय प्रभावी चांगली औषध आहे। आणि जर असं ॲक्यूटमध्ये एखादं वासरू कन्व्हल्जनमध्ये येत असेल, त्याला फेफर आल्यासारखं होत असेल, तर एक सिंपल एनिमा करणे पहिले, आणि त्याच वेळेला होमिओपॅथीमध्ये सीना नावाचं एक औषध आहे किंवा त्याच्यापासून एक त्याचं अल्कलॉइड आहे सॅन्टोनिन, ह्या दोन्हीपैकी एक औषध जे उपलब्ध असेल ते जर वापरलं तर ते कन्व्हल्जन थांबतात। आणि विशेषतः ही जंताची औषधं जर द्यायची झाली तर ज्यावेळेला ते कन्व्हल्जन्स येतात त्यावेळेला दिलीच पाहिजेत, किंवा जर काही नसेल तर अमावस्येच्या वेळेला या औषधाचा वापर जर केला तर प्रभावी जंताचं प्रतिबंध होतो, पुढचं त्याचे पुन्हा प्रादुर्भाव होत नाही। अशा पद्धतीने जर उपचार केला आणि वासराचे मृत्यूचं प्रमाण अगदी कितीतरी पटीनं घटवू शकतो। याच्यासाठी तुम्हाला सीना 30 वापरा किंवा सॅन्टोनिन 30 वापरा, दोन्हीपैकी एक औषधं वापरले तरी चालतं।